खैरलांजी येथे जैतवन बुद्धविहार, तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीचे अनावरण दिनांक 26 एप्रिल रोजी सकाळी 2026 ला भदंत विनयबोधी महाथेरो, भदंत नागसेन, भदंत चंद्रपाल सामनेर, वृद्धपाल, शांतिवन बुद्धविहार चिचाडचे संचालक, जीवनबोधी बौद्ध, प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे, विनय ढोके, महासचिव भारतीय बौद्ध महासभा नागपूर, गंगाधर गजभिये, धम्म प्रचारक नागपूर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. भिक्खू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत धम्मदेशना देण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते संजीव भांबोरे म्हणाले की अनुसूचित जाती आरक्षणाच्या वर्गीकरणाच्या नावावर भांडण लावण्याचे काम सुरू असून भारतीय संविधानाने सर्वांना एक संघ बांधण्याचे कायम केले, परंतु आता त्यातच फूट पडून आरक्षणाचा लाभ एका विशिष्ट जातीलाच म्हणजे फक्त बौद्ध समाजाला मिळाला असा गैरसमज समाजात निर्माण करण्याचे काम सुरू आहे. आरक्षणाचे वर्गीकरण किंवा नोकरी किंवा शिक्षण तात्पुरतेच मर्यादित न ठेवता राजकीय क्षेत्रात सुद्धा ते लागू झाले पाहिजे असे मतसुद्धा यावेळी त्यांनी व्यक्त केले. आता लवकरच जातनिहाय जनगणना होत असून बौद्ध समाजाने अनुसूचित जातीच्या रकान्यात जात, महार आणि बौद्ध धम्म लिहिला तरच बौद्धांची संख्या भारताच्या राजपत्रात वाढेल. यावेळी मोठ्या उपस्थितीत भिक्खू संघ यांना चिरवदान करण्यात आले. याप्रमाणे सर्व बौद्ध उपासक उपासिका यांना भोजनदान देण्यात आले. यावेळी जैतवन बुद्धविहाराला विनय ढोके यांनी पुरातनकालीन भिक्खुनीची जीवन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि संदेश पुस्तक भेट देण्यात आली. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आशिष मेश्राम, प्रमोद वासनिक, शारदा बनसोड, करुणा महाजन, विजय बनसोड, प्रदीप बनसोड यांनी सहकार्य केले.